नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत व्हीआयटी ऍडमिशन प्रोसेस बद्दल. एकंदरीत व्हीआयटी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असताना आपल्याला कोणकोणत्या प्रोसेस अकॉर्डिंग ऍडमिशन घेता येतं किंवा कुठला रिझर्व्ह कोटा आहे की ज्या कोट्यातून आपल्याला ऍडमिशन या ठिकाणी घेता येईल, याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार. चर्चेमध्ये आपण बाय मेरिट प्रोसेस कशी असणारी, मॅनेजमेंट कोट्यातनं प्रोसेस कशी आहे, एनआरआय आणि ओसीआय प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे माहिती घ्यायचं एक तात्पर्य आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण पीआयसीटी मॅनेजमेंट कोटाबद्दल माहिती घेतली होती आणि यामध्ये व्हीआयटी बद्दल आपण माहिती घेतात. हे माहिती द्यायचं आणि घ्यायचं एक महत्वाचं कारण आहे की पाहिलं असता आज आपल्या महाराष्ट्रातला असं कुठलाच जिल्हा नसेल की ज्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सीयूपी कॉलेज, पीआयसीटी कॉलेज किंवा व्हीआयटी कॉलेज किंवा एसपीआयटी कॉलेज हे कॉलेज नको आहे असं नाहीयेच. त्याच्यामध्ये मार्क्स जरी कमी असतील तरी विद्यार्थी पालक प्रयत्न करत आहेत की मॅनेजमेंट कोट्यातून मिळवता येईल का, समजा मार्क्स समाधानकारक असतील तर त्या मार्कवरती या कॉलेजला जाता येईल का, हे या ठिकाणी पाहत असतात. पण या सर्व गोष्टीचा बरेच लोक काही ठिकाणी गैरफायदा घेतात. ते गैरफायदा कुठं, जेही आपलं मॅनेजमेंट कोट्याचं ऍडमिशन आहे यामध्ये या ठिकाणी घेतला जातो. बऱ्याच वेळेस असं निदर्शनात येते की विद्यार्थी पालकांना काही इन्फॉर्मेशन माहित नसल्यामुळं किंवा काही रूल्स रेग्युलेशन माहित नसल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी पालकाकडनं मॅनेजमेंट कोट्याची फीस घेतली जाते. पण ऍडमिशन बहुधा एखाद्या अदर युनिव्हर्सिटीमध्येच किंवा एखाद्या अदर ब्रांचलाच या ठिकाणी केलं जातं. हे कशामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो, कारण ज्या वेळेस आपण व्हीआयटी कॉलेजच्या प्रोसेस बद्दल माहिती घेतो तर त्याच्यातला ज्याही विद्यार्थ्यांना एमएसटी सीईटी आणि जेईई मेन्स या दोन मार्क्स वरून ऍडमिशन घ्यायचं असतं, ते ऍडमिशन आपल्याला सरळ सरळ आहे महासीईटी या प्रोसेस मधनं मिळत असतं. याच्यासाठी आपल्याला बेसिक रजिस्ट्रेशन आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल, फायनल मेरिट लिस्ट आहे, नंतर आपला सीट मॅट्रिक्स येईल आणि नंतर आपली कॅपराउंड प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. लास्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा मी हा चार्ट दिला होता. सेम आज तो चार्ट अनुसार आपली या ठिकाणी प्रोसेस चालत राहते. बरोबर आहे. आणि हे क्लिअर आणि क्रिस्टल क्लिअर म्हणलं तरी हरकत नाही, कारण सीईटी सेलचे रूल्स अँड रेग्युलेशन. सीईटी सेल म्हणजे काय, जी आपली इंजिनिअरिंगची ऑर्गनायझिंग कमिटी आहे, म्हणजे प्रोसेस राबवते, या प्रोसेस राबवणाऱ्या या जे काही जीआरस असतात त्यानुसार ही प्रोसेस चालत असते. एकंदरीत या व्हीआयटी कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी पाहत असाल तर जे काही तुम्हाला ब्रांचेस दिसतील त्यासोबतच तुम्हाला टोटल इनटेक दिसेल. टोटल व्हीआयटी बिबेवाडी कॉलेजचा 3660 एवढा मोठा इनटेक आहे. यामध्ये जर आपण टीएफडब्ल्यू चा सीट ऍड केला तर हा इंटेक जातो 3800 पर्यंत जातो. तर यामुळं सीट इंटेक हा खूप मोठा आहे आणि हा सीट इंटेक एवढा जास्त असायचं एक कारण आहे, कारण 2024 पर्यंत व्हीआयटीचे दोन कॉलेज होते. एक होतं व्हीआयटी बिबेवाडी, दुसरा होता व्हीआयटी कोंढवा. पण गेल्या वर्षी व्हीआयटी बिबेवाडी आणि कोंढवा हे मर्ज झालेत आणि फक्त विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबेवाडी हेच या ठिकाणी कॉलेज या ठिकाणी चालू आहे. एकंदरीत कॉलेजची स्थापना, कॉलेजचं फी स्ट्रक्चर लास्ट इयरला 1,92,000 होतं, पण या वर्षीचं फी स्ट्रक्चर 2,06,000 आपल्याला दिसून येईल. जर आपण वेबसाईटला जर व्हिजिट केला तर आपल्याला फी स्ट्रक्चर बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन दिसून येईल. एकंदरीत जेई आणि सीईटीच्या मार्क्स जर आपण विचार केला तर कॅटेगरी वाईज तुम्हाला ब्रांच वाईज पूर्ण इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे. हे इन्फॉर्मेशन जे आपलं स्टुडंट हेल्पलाईन सेंटरचं बुक आहे, या स्टुडंट हेल्पलाईन सेंटरच्या बुक मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ज्याही विद्यार्थ्यांना कट ऑफ बुक हवी आहे तर एवढे स्पेसिफिकेशन आपल्या बुक मध्ये आपण अवेलेबल करून दिले आहेत. त्या अकॉर्डिंग आपण बुक सुद्धा या ठिकाणी परचेस करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे की व्हीआयटी तुम्हाला आतापर्यंत मी सांगितले की बाय सीईटी मार्क्स अँड जेई मार्क्स वरून काय प्रोसेस आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे आपली बाय मॅनेजमेंट. आता जेही विद्यार्थी बाय मॅनेजमेंट जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजला जर आपण मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घेत असेल तर पहिल्यांदा एकतर त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा, नसेल तर प्रत्यक्षदर्शी त्या कॉलेजला व्हिजिट करा आणि मगच त्या कॉलेजच्या मॅनेजमेंट कोट्यासाठी या ठिकाणी तयारी करणं गरजेचं आहे. मी असं का म्हणतो, कारण बऱ्याच ठिकाणी व्हीआयटी मध्ये मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन मिळवून देतो, अथवा आपण जर कधी इन्स्टाला स्क्रोल करत असाल अथवा युट्यूब शॉर्ट्स पाहत असाल त्या रिलेटेड कधी व्हीआयटी मॅनेजमेंट जर टाकलं असेल तर तुम्हाला एक नाही 1760 या ठिकाणी पोस्ट दिसून येतील की आम्ही व्हीआयटी मध्ये मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन मिळवून देतो. लक्षात घ्या, त्या पोस्ट ऑथेंटिक आहेत की जे सीईटी सॉरी व्हीआयटी ने वेबसाईट वरती क्लिअरली पॉपअप मध्ये मेन्शन केले की ऍडमिशन टू द व्हीआयटी पुणे विल बी ओनली थ्रू द
सेंट्रलाइज प्रोसेस ऑफ महाराष्ट्र. हे क्लिअरली मेन्शन केलंय. देर इज नो मॅनेजमेंट कोटा. जर कॉलेजच्या वेबसाईटने एवढं क्लिअर मेन्शन केलं असेल तर आपण खाली जे काही एजंटगिरी किंवा इंटरमिडिएट काही पर्सन या ठिकाणी मेन्शन केलंय यांच्या मार्फत जाऊन का आपण स्वतःहून लॉस करून घेत आहेत. बऱ्याच वेळेस बऱ्याच पालकांनी काही ठिकाणी काही अमाऊंट देऊन सुद्धा व्हीआयटी कॉलेजची सीट बुक केली आहे. तर असं जर आपल्याकडनं झालं असेल तर एक वेळेस कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा अथवा कॉलेजच्या वेबसाईट वरती जाऊन चेक करा. तुम्हाला असं वाटत असेल की मी ही माहिती मनानं देत असेल तर नाहीये. ही माहिती मी मनानं जरी देत असेल तर याच्यामध्ये माझं इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे आणि ते डिसिजन याच्यासाठी की कोणाचं या ठिकाणी काही लॉस होत असेल फायनान्शियल अथवा या ठिकाणी एज्युकेशन लॉस होत असेल तर ते होऊ नये या अनुषंगाने मी या ठिकाणी माहिती देत आहे. ठीक आहे. तर यामध्ये अजून एक महत्वाचा पॉइंट आहे की जसे की काही केसमध्ये किंवा काही गोष्टी मी ऐकून आहे की बरेच असे काही काउन्सिलर म्हणा किंवा काही एजंट लोक म्हणा की व्हीआयटी बिबेवाडी मध्ये ऍडमिशन देतो म्हणून तुमच्या ऍडमिशन होत आहे विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यालाच नाव देत आहेत VIIT. लक्षात घ्या VIIT कॉलेज मर्ज झाले व्हीआयटी बिबेवाडी मध्ये. त्या कॉलेजचाही कोड 6273 म्हणजे 6273 हाच कोड आहे. अदर दुसरा कोड नाहीये. VIIT हा ऑप्शन नाहीये. त्याच ठिकाणी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे. विश्वकर्मा युनिव्हर्सिटी स्वायत्त संस्था म्हणजे आपण डीम युनिव्हर्सिटी म्हणू शकतो. जसे की सिम्बॉसिस आहे, MIT WPU आहे, MIT ADT आहे. याप्रमाणेच आपलं विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीचे ऍडमिशन जेही आहेत हे टोटली ऍडमिशन ऑन द बेसिस ऑफ मेरिट पण होत आहेत. आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन पण आहे. या माध्यमातून आपण भरून सुद्धा या ठिकाणी होत आहेत. पण असं निदर्शनात आलं ऍडमिशन घ्यायचं आहे विद्यार्थ्याला व्हीआयटी बिबेवाडी मध्ये. डोनेशन दिलं आहे व्हीआयटी बिबेवाडीच्या नावामध्ये पण ऍडमिशन होत आहे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी कॉम्प्युटर सायन्स मध्ये. अशा काही केस निदर्शनात आल्या. कोणाचं मी नाव घेऊ शकत नाहीये पण जे निदर्शनात आलं किंवा मार्केटमध्ये जे काही चाललंय थोडं निदर्शनात आलं त्या अनुषंगाने सांगत आहे. व्हीआयटी बिबेवाडी हे पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत येतं. विश्वकर्मा युनिव्हर्सिटी सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल आपल्याला तर कॉलेजची एकंदरीत फीस 3,50,000 रुपये. ज्याही विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे मॅनेजमेंट कोटा नको असेल असे विद्यार्थी या कॉलेजमध्ये जी काही फीस आहे ती फीस भरून आपल्याला कॉम्प्युटर ब्रांच किंवा जीही ब्रांच घ्यायची असेल असं या ठिकाणी घेऊ शकता. आपण ज्यावेळेस या कॉलेजच्या वेबसाईट वरती जाऊ तर आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये जे आपलं फुल नेम यानंतर आपला मेल आयडी कॉन्टॅक्ट नंबर विचारला जाईल आणि ब्रांच सिलेक्ट केले जाईल. स्टेप 1 झाल्यानंतर ज्यावेळेस आपण स्टेप 2 ला जातात जर आपल्याला काही बेनिफिट हवा असेल म्हणजे फीस मध्ये थोडस तर जे काही आपल्याला 1,500 रुपयाची फॉर्मची फीस आहे जर हा कोड जर आपण वापरला तर आपली हे जी फीस असणार हे 1,000 होणार आहे. या कोडमुळे आपले या ठिकाणी 500 रुपये कमी होऊ शकतील. ज्या विद्यार्थ्यांना विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर या कोडचा वापर करून आपण ऍडमिशन घेऊ शकतात. त्याच्यामुळे जास्त काही नाही फक्त 500 रुपीज लेस होतील. जे अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन ते तुम्हाला टू बी ऑनेस्ट शेअर करत आहे. जे इंटरेस्टेड असतील ज्याला वाटत असेल की आपल्याला काहीतरी 500 रुपये बचत करायचे तर हा कोड वापर करून आपण बचत करू शकता. अदरवाईज जे काही कॉलेजची वेबसाईट वरती फीस आहे या फीस मध्येच आपल्याला ऍडमिशन भेटणार आहे. अद्यापही विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोट्याला सुरुवात झाली नाहीये. ज्याही वेळेस या ठिकाणी सुरुवात होईल त्याबद्दल मी डेफिनेटली आपल्याला अपडेट देईलच. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी 2 गोष्टी क्लिअर केल्यात की आपल्याला विश्वकर्मा युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन देत असतील तर डोनेशन काहीच लागत नाहीये. व्हीआयटी बिबेवाडी मध्ये देत असतील तर त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोटा यावर्षी स्वीकारला जात नाहीये. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे ज्याही विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपचे अपडेट्स किंवा स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर कडे जे काही काउन्सिलिंग प्रोसेस चालते याबद्दल इन शॉर्ट इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर या ग्रुपवरती आपण नेहमी देतो. ग्रुपच्या लिंक किंवा व्हॉट्सअप ग्रुपचे जे चॅनल आहेत त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्या आपण जाऊन जॉईन करू शकतात. आता महत्वाचं आहे की व्हीआयटी बिबेवाडी मध्ये मॅनेजमेंटने ऍडमिशन होत आहे तर कसं होत आहे. तर याच ठिकाणी फक्त आणि फक्त एकच कोटा अवेलेबल करून दिला आहे तो म्हणजे आपला NRI कोटा. NRI, OCI, PIO आणि CWG या कोट्या अंतर्गतच या ठिकाणी ऍडमिशन होत आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपलं NRI जेन्युइन असतील किंवा तो पर्सन सुद्धा NRI असायला पाहिजे. तो मुलगा किंवा त्याचे वडील जे असतील ते ऍक्च्युअली NRI असायला पाहिजे तरच आपलं या ठिकाणी ऍडमिशन होत आहे. अनदरवाईज आपल्याला अदर दॅन कोट्यामध्ये ऍडमिशन होत नाहीये. तर आपल्याला जर ऍडमिशन या ठिकाणी घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी इथं थोडंसं नाव मिस्टेक झालंय कारण PICT ला सेम स्लाइड यूज केली होती त्याच्यामुळं या ठिकाणी खाली VIT आहे
पण ऍक्च्युली विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजसाठी जर आपण ऍडमिशन घेत असाल तर आपल्याला एकंदरीत येणाऱ्या कोटा या अंतर्गतच ऍडमिशन मिळत आहे. आणि महत्वाची या ठिकाणी गोष्ट आहे, सध्या येणाऱ्या कोट्याची रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. जेही विद्यार्थ्याकडे या कोट्याअंतर्गत ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याकडे जर डॉक्युमेंट्स असतील तर आपण या कोट्याअंतर्गत ऍडमिशन घेऊ शकतात. ज्याही विद्यार्थ्यांना आपल्याकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना आपण वरील दिलेल्या या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो, त्यानुसार आपली काउन्सिलिंग आपण जॉईन करू शकता. ठीक आहे. तर यामध्ये तुम्हाला जर ऍडमिशन प्रोसेस जर मॅनेजमेंट घ्यायची असेल तर व्हीआयटी कॉलेजमध्ये नाहीये. या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेसला फीस अँड डोनेशन हा प्रकार फक्त आणि फक्त ऑन द बेसिस ऑन मेरिट बेसिस वरती असणार आहे आणि बाकी जे आहे ते येणाऱ्या कोट्यावरनं असणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना येणाऱ्या काउन्सिलिंग करायचे आहे तर येणाऱ्या काउन्सिलिंगसाठी आपण स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकतात आणि आपली येणाऱ्या प्रोसेसची जे काही काउन्सिलिंग आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ शकतात. इन केस या व्हिडिओ संदर्भात काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असेल तर कमेंट्स मध्ये विचारा. ऍज सुन ॲज पॉसिबल मी क्वेश्चनचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेलच. ठीक आहे.